नवी मुंबई महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या तहकूब महासभेत सानपाडा येथील नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी सानपाडा गावातील पुरातन आणि ऐतिहासिक श्री दत्त देवस्थानच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। शिल्पा ठाकूर यांनी महासभेत ठराव क्रमांक 249 ते 251 मांडले। यावेळी ठराव क्रमांक 249 वर बोलताना त्यांनी सांगितले की सानपाडा गावातील श्री दत्त देवस्थान हे संपूर्ण नवी मुंबई शहराचे तसेच सानपाडा येथील नागरिकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे। या मंदिराशी सानपाडा ग्रामस्थांची आणि भाविकांची भावनिक नाळ जोडलेली आहे। दर गुरुवारी या ठिकाणी हजारो भाविकांना अन्नदान केले जाते। तसेच विविध प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। दरवर्षी येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो। परंतु उड्डाणपुलाचे विस्तारीकरण झाल्यामुळे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार झाकला गेलाय। यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना मंदिराची ओळख स्पष्टपणे पटत नाही। एवढे ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर असूनही त्याची ओळख योग्य प्रकारे अधोरेखित होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। मंदिराची ओळख अधिक ठळक व्हावी, परिसराच्या सौंदर्यात भर पडावी आणि भाविकांना आकर्षक व सुलभ प्रवेशद्वार उपलब्ध व्हावे, यासाठी मंदिर परिसरात भव्य प्रवेश कमान उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। ही प्रवेश कमान केवळ एक बांधकाम नसून सानपाडा गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर महासभेने या ठरावास मान्यता देऊन प्रशासनामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी नम्र विनंती नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी यावेळी केली। त्यांच्या या ठरावाला सन्माननीय सदस्यांनी सन्माननीय सदस्य शिल्पा ठाकूर मॅडम मांडते। सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय गटनेते साहेब, सन्माननीय सर्व सभासद, पत्रकार बंधू भगिनी आणि माझे सर्व सभासद गृहस्थ, मी माझे ठराव क्रमांक 249 ते 251 दिल्याप्रमाणे मांडत आहे, परंतु 249 वरती मला बोलण्याची संधी द्यावी। सन्मान्य सदस्य शिल्पा ठाकूर यांनी मांडलेल्या ठरावास मी अनुमोदन देत आहे। सर्वात प्रथम मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करते की मी ज्या वेळेला माझे ठराव होत होते त्यावेळेला मी सभागृहामध्ये अनुपस्थित होते। ठराव क्रमांक 249 वरती मला बोलायचं आहे आणि त्या अनुषंगाने मला असं बोलावंसं वाटतंय की आमच्या सानपाडा गावातलं जो श्री दत्त देवस्थान जे आहे ते संपूर्ण नवी मुंबई शहराचे तसेच आमच्या सानपाड्यातील गावातील एक श्रद्धास्थान आणि पुरातन ऐतिहासिक असं दत्त मंदिर म्हणून ओळखलं जातं। या मंदिराशी सानपाडा ग्रामस्थांचे तसेच संपूर्ण नवी मुंबई शहरातील भाविकांची जी नाळ आहे, भावनिक नाळ, ती जोडली गेलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी दर गुरुवारी हजारो भाविकांना अन्नदान केलं जातं। सर्व विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि तसंच सभागृहाला हे माहितीच आहे की दर वर्षातून एकदा येणारी दत्त जयंती सोहळा हा आमच्या सानपाडा गावातील दत्त मंदिरातून अधिक मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने आणि उत्साहपूर्वक साजरा केला जातो। परंतु थोडीशी खंत अशी वाटते की उड्डाणपुलाचे विस्तार झाल्यामुळे मंदिराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो झाकला गेलेला आहे। त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना मंदिराची ओळख ही पूर्णपणे आणि स्पष्टपणे होत नाही। एवढे ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर असूनही त्याची ओळख ही योग्य प्रकारे अधोरेखित न होत असल्याची खंत आज सानपाडा ग्रामस्थांमध्ये आणि संपूर्ण नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। त्यामुळे मंदिराची ओळख ही अधिक ठळक व्हावी, परिसरातील सौंदर्यात भर पडावी, तसंच भाविकांना आकर्षक आणि सुलभ असा प्रवेशद्वार उपलब्ध व्हावा, यासाठी मंदिर परिसरात भव्य प्रवेश कमान उभारणे अत्यंत आवश्यक आहे। ही प्रवेश कमान जी असेल ती केवळ एक बांधकाम नसून सानपाडा गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचं एक प्रतीक ठरणार आहे। त्यामुळे माझी महासभेत ही विनंती राहील की या ठरावास मान्यता देऊन प्रशासनामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, ही नम्र विनंती। मला बोलून दिलं त्याबद्दल अतिशय धन्यवाद।